तर वक्फ बोर्डला जसे अधिकार आहेत तसे मंदिरांना आहे, इनामाचा कायदा झालेला आहे, काही चर्चला अधिकार आहे, काही गुरुद्वाराला अधिकार आहेत. एवढंच नाही तर विशेष अधिकार जमिनीच्या संदर्भात अनेक वेगवेगळ्या लोकांनाही दिलेले आहेत. जसं महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर आपलं जे छत्रपती परिवार जो आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे परिवार आहे त्यांना इंदिरा गांधींनी विशेष अधिकार जमिनीच्या संदर्भात दिला आहे. तसाच अधिकार हा वेगवेगळ्या मंदिरांना आहे, मस्जिदींना आहे, धार्मिक स्वरूपाच्यात आहे. लुटियन्स झोन जेव्हा दिल्लीला, जिथे संसद भवन आणि सगळे नवी दिल्ली आपण ज्याला म्हणतो ती बसत असताना 1913ला तिथल्या जमिनी ताब्यात घेत असताना, मंदिरं, मस्जिदी, गुरुद्वारा ताब्यात घेत असताना तिथे जो विरोध झाला त्या विरोधातून हे सर्व कायदे तयार झाले. वक्फ बोर्डचा कायदा आहे त्याच्यातूनच तिथून तयार झाला. आता आज वक्फ बोर्ड आहे. पण वक्फ बोर्ड म्हणजे काय, तर वक्फ बोर्डच्या हा जो कायदा केला हा मालकाला खुश करण्याकरता आणि माल लाटण्याकरता केलेला कायदा आहे. ती कोणची अटलांटा का कोणची मुंबईतली जी इमारत आहे अंबानींची, अँटेलिया, ती अँटेलियाची जमीन ही वक्फ बोर्डाची आहे आणि त्याचं टायटल क्लिअर व्हावं करता हा केलेला खटाटोप आहे एकीकडे. तर दुसरीकडे जशी अर्धी मुंबई ही अडाणीला दिली आहे, पूर्ण धारावी देऊन टाकली, गोरेगावच्या ओपन स्पेस या सगळ्या दिल्या. आता असं देशभरातल्या ज्या जमिनी आहेत त्या त्यांच्या मित्रांना, दिल्लीतल्या आणि मुंबईतल्या सरकारला